आजचा दिवस खूप स्पेशल असणार आहे। आजच्या दिवशी आम्ही ज्या इव्हेंटला चाललो तिथं जाऊन काय काय होणार ते आम्हाला पण नाही माहिती आहे, पण एवढं नक्की माहिती आहे की आजचा दिवस खूप स्पेशल आहे पूर्ण माझं फॅमिलीसाठी। आज मी त्या स्पेशल प्रोग्रामसाठी आणि आजच्या दिवसासाठी आम्ही सगळ्यांनी सुट्टी टाकली, म्हणजे दादा, वहिनी आणि मी, आम्ही तिघांनी पण। वहिनी आणि माझं बघायला गेलं तर नसतो गेलो तरी चाललं असतं, पण स्पेशल मोमेंट असल्यामुळे, स्पेशल प्रोग्राम असल्यामुळे आम्ही दोघांनी पण डिसाईड केलं की सुट्टी टाकायला पाहिजे। जे काय असेल त्या सगळ्या डिटेल्स तिथं जाऊनच समजतील। आतापर्यंत आम्हाला जेवढ्या डिटेल्स आहेत त्या मी तुम्हाला सांगू नाही शकत, बिकॉज तिथं गेल्यावर जर दुसरं काही झालं, काही वेगळं झालं तर थोडंसं धाकधूक होईल। पण यस, खूप मोठमोठी लोक येणार आहेत, खूप इन्स्पिरेशनल पर्सनॅलिटीज येणार आहेत तिथं, सो तुम्हाला ते पण दाखवतो। स्टे ट्यून, शेवटपर्यंत बघा व्हिडिओ नक्की, आणि खूप मजा येणार आहे। आम्ही सुद्धा खूप जास्त एक्सायटेड, बिकॉज आम्हाला खूप साऱ्या गोष्टी माहिती नाही आहेत, ऑन द स्पॉट होणार आहेत बाकीच्या गोष्टी, आणि त्यांनी काय प्लॅन केलंय ते तिथं जाऊनच समजेल, आणि आपल्यासोबत काय काय होणार आहे ते पण तिथे जाऊनच समजेल। सो स्टे ट्यून, अजिबात स्किप करू नका, अजिबात असं छोटंसं आपण स्किप करू नका। लाईक करून द्या, कमेंट सोडून द्या, आणि सबस्क्राईब केलं ना सबस्क्राईब करून द्या, ठीक आहे। हॅलो एव्हरीवन, गुड इव्हनिंग अँड वेलकम बॅक टू माय चॅनल, वेलकम बॅक टू द न्यू व्हिडिओ। आज अक्षरशः मला रडकुंडी आली, मला इतकं असं कसं तरी होत होतं ना। आज बाप्पांचा शेवटचा दिवस आहे, हे 10 दिवस कसे निघून गेले समजलंच नाही। असं वाटतंय की हे एका दिवसातच सगळं संपून गेलं। पहिला दिवस कधी आला आणि आज विसर्जनाचा दिवस आहे, संध्याकाळचे 7 वाजून गेलेत ऑलमोस्ट। आणि तुम्हाला खोटं वाटेल, सकाळपासून वाट बघतोय, मला वाटलं जसं नेहमी आता लवकर काम होतंय तसं होऊन जाईल, पण नाही, रोज काही ना काही होतंय, मीटिंग्स होत असतात। पण आज विसर्जनाच्या दिवशी असं ठरवलेलं लवकर जाईल मी, पण आज पण एक मीटिंग ठेवलेली त्यांनी, पण मी त्यांना म्हटलं मला आज जमणार नाही, माझं बाप्पांचं विसर्जन आहे, बाहेर मी जाऊ नाही शकलो, मला लक्ष्मी रोड वगैरे त्या साईडला सकाळी जायचं होतं, दादा पण गेला होता तिकडे, पण नाही जाऊ शकलो। पण म्हटलं संध्याकाळी आपले सोसायटीचे बाप्पा आहेत, त्यांचं विसर्जनाला खूप दांगडो करू, खूप मज्जा करू, खूप एन्जॉय करू, आणि शेवटचा दिवस आहे बाप्पांचा विसर्जनाचा, तो आपण व्यवस्थित पार पाडू। पण त्यात पण त्यांनी मीटिंग ठेवली, पण मी ते कसं तरी कन्व्हिन्स करून त्यांना म्हटलं नाही, मी नाही येणार, माझं काम झालंय आजचं जे काय होतं ते, मी डायरेक्ट आता उद्या कनेक्ट करेन। सो फायनली आपण झालोत रेडी, खाली जाऊयात, गणपती बाप्पांचं विसर्जनाला विसर्जन करूयात, आणि त्याच्यानंतर तिकडे पण जाऊयात लक्ष्मी रोडला लेट नाईट पर्यंत, बिकॉज मी 10 दिवस झाले तिकडे पण माझी इच्छा होती खूप जायची, पण खूप जास्त गर्दी, टाइम तेवढा मॅनेज होत नव्हता, म्हणून ते पण मिस झालं। पण आपण प्रयत्न करू, आज आपण तिकडे जाऊयात, पण त्याचा आधी जे काय असेल आपल्या सोसायटीचं बाप्पांचं विसर्जन फुल ऑन एन्जॉय करूयात। मला भयंकर म्हणजे लिटरली रडकुंडी आली होती सकाळपासून, मी बघतोय डीजेचा आवाज येतोय, ढोलपथकांचा आवाज येतोय, लोकांचे स्टेटस बघतोय, माझा स्वतःचा दादा लक्ष्मी रोडला जाऊन आला, एन्जॉय करून आला, सगळे ते मुवमेंट कॅप्चर करून आला, पण मला ते करायला नाही भेटलं। पण यस, आपण सोसायटीचा बाप्पांचा येतो, खूप मनापासून एन्जॉय करू आणि सगळ्यांसाठी प्रार्थना करू, बाप्पांचा आशीर्वाद घेऊयात, बाप्पांना रिक्वेस्ट करूयात की पुढच्या वर्षी लवकर या तुम्ही, आमच्याकडनं काही बोलचुका झालं असेल मला माफ करा, आणि तुमचा आशीर्वाद सगळ्यांवर असत राहू द्या। सुनिये बघ, गणपती बाप्पा मंगल मूर्ती पुढच्या वर्षी जय, लवकर या, काय लवकर या। डन विथ अवर सेलिब्रेशन, झालंय आपलं विसर्जन बाप्पांचं। रात्रीचे 12 वाजून गेलेत, आणि मी हे बघा, हे आपलं मंदिराचा परिसर, इथं सगळे मित्र वगैरे बसले होते। आता
सगळे घरी गेलेत, मी एकटा इथं बसलोय कारण की मला एक डिसाईड करायचं आहे की लक्ष्मी रोडला आपल्याला जायचं आहे का नाही. गणपती बाप्पांचं जे मेन विसर्जन असतं त्या साईडला खूप जास्त गर्दी असते, वेगळा माहोल असतो, त्या साईडला जायचं आहे का नाही. तो 10 मिनिटं इथं बसून मी विचार करणार आहे, बिकॉज जी माझी मित्रमंडळी सोसायटीचे ते जाणार आहेत. तो मी ते डिसाईड करायला टाईम घेतला थोडं, म्हटलं बघू आपण ठरवू. आणि एनर्जी पण नाही, बिकॉज आपल्या सोसायटीमध्येच इतकी जास्त मजा मारली आम्ही, म्हणजे बापरे, खूप जास्त ताशा वाजवला, खूप ढोल वाजवला. तुम्हाला हालत दिसत असेल एकदम भयंकर. कुठं कुठं गुलाल गेला ना मी सांगू पण नाही शकत, अशा ठिकाणी गुलाल गेला. ते एक वेगळं मला असं कसं तरी होत आहे, पण बघू जे काय असेल ते. पण यस, बाप्पांना एकच प्रार्थना आहे, बोलचूक माफ करा, आशीर्वाद राहू द्या आणि पुढच्या वर्षी लवकर या. गणपती बाप्पा मोरया. हा तर बघा कसा झाला, वाजून गेला रात्रीचा 1:15. आता तुम्ही मगाशी क्लिप बघितली असेल, मंदिराजवळ बसलो होतो मी, पूर्ण गुलाल असं भरलो होतो. आणि डिसाईड करायचं होतं मला की लक्ष्मी रोडला जायचंय का मिरवणूक बघायला. पण आतून आहे ना माहिती नाही, एवढ्या दिवसापासून चालू होतं की जायचंय करायचंय, म्हणून ठरवलं की उशीर होऊ द्या, किती काही होऊ द्या, आजचाच दिवस आहे. डायरेक्ट 1 वर्ष आपल्याला बाप्पांची वाट बघावी लागणार आहे. सो मी आणि अंकुर दादा, माझा मित्र, आम्ही दोघंही चाललो तर लक्ष्मी रोडला शेवटची जी मिरवणूक ती बघायला. माझे काही मित्र तिथं पण आहेत, त्यांना फोन लावून विचारलं, ते बोलले 2 वाजता परत स्टार्ट होणार आहे सगळं. सो म्हटलं जाऊयात, एन्जॉय करून येऊ. मिरवणूक अजून पण चालले आहेत, पूर्ण नाईट चालणार आहेत. म्हटलं जाऊयात, तो माहोल बघून येऊ. स्वतः अंकुर दादा येईल आणि मग आम्ही मिरवणूक बघायला निघू. आय होप सगळं परत स्टार्ट होईल आणि मजा येईल. डान्स वगैरे आपण काहीच करणार नाही, फक्त मिरवणूक बघणार आहेत आणि एन्जॉय करणार आहे. सो अंकुर दादा पण येऊन गेला इकडं, गाडीचा आवाज आला म्हणजे तोच असेल. आपण घरी. आणि आत्ता मला रिअलाइज होतं की बरं झालं आपण निघालो घरून आणि तिथपर्यंत पोहोचलो, बिकॉज तिकडे वेगळंच जग होतं. मला वाटलं एवढा उशीर झालाय तर गर्दी नसेल किंवा लोक आपापल्या घरी गेले असेल, पण बाप रे इतकी जबरदस्त गर्दी. तर मला असा एक विचार आला की सकाळी, दुपारी आणि संध्याकाळी किती जास्त गर्दी असेल. एवढ्या रात्री जर एवढी गर्दी आहे तर
तेव्हा किती गर्दी असेल. तर म्हणून पुण्यात सगळेजण गणपती बाप्पांची एवढी वाट बघत असतात. एवढी जास्त भयंकर मजा, ढोल पथकांचा जो एनर्जी होती, जो माहोल होता, एक अलग लेवलला होता. आता मला येते भयंकर झोप, वर्तीत होतं. असं नाही झालं की गेलो आणि पस्तावा झाला आणि परत येऊन गेलो, नाही. गेलो, खूप सारे ढोल पथक बघितले, गणपती बाप्पांचे दर्शन झाले, खूप मजा आली. आता जाऊन डायरेक्ट झोपायचं. मी तुम्हाला भेटतो उद्या सकाळी. गुड नाईट फॉर नाउ, बाय बाय. ठीक आहे, डू सबस्क्राईब आणि गणपती बाप्पा मोरया.